आज मी सकाळी लवकर उठून देवपूजा केली आणि कुकर लावलं। त्यानंतर सिया पण उठली मध्येच, तर तिला घेतलं, तिला बघितलं। त्यानंतर मी घेतला चहाचा घोट। त्यानंतर सियाचं आवरून दिलं, म्हणजे तिचा ब्रश वगैरे। आणि आज होतं कन्यापूजन, तर कन्यापूजनाचा स्वयंपाक आणि सगळी तयारी माझी झालीच होती। तेवढ्यात बाकीच्या मुली पण आल्या होत्या, ज्या की सियाच्या सगळ्या फ्रेंड्सच आहेत। मुलगी असणं खरंच भाग्याचं लक्षण आहे आणि त्यात कन्यापूजन हे करायलाच पाहिजे। त्यानंतर आली होती सगळ्यात गोड मुलगी आणि तिला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइलच आली। नंतर मी एक एक करून सर्वांचेच औक्षण करून घेतले आणि ह्या रिच्युअल्स आम्ही सियावर संस्कार होण्यासाठी, तिला काही गोष्टी शिकण्यासाठी करतो। कन्यापूजन केल्याने माता राणीचा आशीर्वाद लागतो आणि कन्यापूजन देवीचा पण आशीर्वाद लाभतो आणि 9 दिवस तुम्ही जे पण पूजा अर्चना करता त्याचेही फळ मिळते। आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सियाला खूप हौस असते, म्हणूनही आम्ही करतो। आता नंबर आला होता ह्या गोड भावलीचा। बघा, माझ्याकडे नुसती टकामका बघत होती मी काय करते आणि काय नाही। आणि नंतर तिची कॅमेरामॅन कडेही नजर गेली, ती कॅमेरामॅन कडेही बघत होती। जणू मला असं वाटलं की माझी लहानपणीची सियाच आहे की काय, एवढी गोड आणि निरागस। खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की या छोट्या छोट्या मुलींचं मला कन्यापूजन करण्याचं भाग्य लाभतंय। नंतर मी त्यांना जेवायला वाढून दिलं आणि त्यांना नमस्कार केला। आणि ह्या चिमुकलीचं मोह मला आवरतच नव्हतं, म्हणून मी तिला घेऊन एक तिच्यासोबत व्हिडिओ काढला। नंतर सिया पण तिला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती। नंतर मी सर्वांना त्यांचे गिफ्ट दिले आणि या गिफ्ट मध्ये काय आहे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलंच आहे। आणि इथे मी सियाचा भाऊ परम याला खूप मिस केलं आणि या सगळ्या गिफ्ट मध्ये त्यालाही मी एक गिफ्ट आणलेलं आहे। नंतर मी सगळं आवरून आमच्या जेवणाची तयारी केली। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा। बाय बाय।